नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मी संतोष सोनवणे. मॅक्स महाराष्ट्र आणि मॅक्स किसानमध्ये आपण नेमकं आजची जी चर्चा करणार आहोत, की कापूस जो आहे नगदी पिकाचं जे आहे कापूस संदर्भातलं जे संदर्भातलं आज संपूर्ण महाराष्ट्रभर वातावरण आहे, की कापसाला भाव जो आहे हा खूप कमी प्रमाणात मिळतो शेतकऱ्यांना. गेल्या वर्षी सुरुवातीला कापसाचा भाव जो आहे 12 ते 13 हजारापर्यंत गेला होता. आणि त्यानंतर जो खाली आला 6 ते 7 हजारपर्यंत शेवटपर्यंत कापसाचा भाव तो जायला. या वर्षीच जरी सुद्धा आपण जर बघितलं की शेतकऱ्यांच्या खूप प्रतिकूल परिस्थितीमध्ये पाऊस कमी आहे आणि त्यातही अतिवृष्टी आणि नैसर्गिक संकटामुळे कापसाचं उत्पादन शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे. मात्र आता भाव सीसीआयचा जर बघितलं की हमी भाव जो आहे 7 हजारापर्यंत दिलेला आहे आणि आता जर भाव जर बघितला की भाव हा कापसाचा भाव खाली आलेला आहे. याचे अनेक कारण असू शकतात. कारण निर्यात बंदी असेल किंवा इतर भागामध्ये कापसाची जी आवक आली पाहिजे त्या प्रमाणात आवक येत नाही. शेतकऱ्यांना जो भाव जो आहे तो भाव मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये अनेक संभ्रमाचं वातावरण आहे. जो भाव शेतकऱ्यांना जो मिळाला पाहिजे केंद्राकडनं जो सपोर्ट मिळाला पाहिजे तो मिळत नाही असं काही शेतकऱ्यांचं काही शेतकरी संघटनांचं म्हणणं आहे. तर कापसावर आणि शेतकऱ्यांवर जे उद्योग आहेत ते खास करून स्पिनिंग जे मिल स्पिनिंग जे आहेत स्पिनिंग प्रेसिंग जे आहेत ते उद्योग सुद्धा ठप्प पडले. जवळजवळ 50% उद्योग जे ते ठप्प पडलेत. जे जाणकार जे असं म्हणतात की शेतकऱ्यांचा कापूस जर जिनिंग प्रेसिंग मध्ये आला तर त्याच्या गाठी होतील, गाठी ह्या पुढे जातील. छोटे छोटे उद्योग जे आहेत हे कापसाच्या अनेक अवलंबून आहेत. अनेक रोजगार मिळतो. मात्र बऱ्याच ठिकाणी जर बघितलं महाराष्ट्रामध्ये जवळजवळ निम्मेपेक्षा जिनिंग प्रेसिंग ह्या बंद आहेत. माझ्याबरोबर याच आजच्या कापूस संदर्भातल्या चर्चा करण्यासाठी आपल्यावर शेतकरी संघर्ष समितीचे एस.बी. नाना पाटील आहेत. ते आपल्यावर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. तसंच हर्षल नारखेडे जे आहेत ते त्यांची स्वतः जिनिंग प्रेसिंग आहे, तसं स्वतः शेतकरी सुद्धा आहे. आणि तसंच अविनाश काबरा जे आहेत आणि ते कापूस एक्सपोर्ट मध्ये त्यांना बराच अनुभव आहे. तसंच कापसाचे भाव संदर्भात नॅशनल ट्रेडिंग काय आहे, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बाजाराचा नेमका काय प्रभाव आहे. तसंच आपल्यावर प्रदीप जैन जे आहेत ते महाकॉटनचे संचालक आहेत. त्यांचा बराचसा अभ्यास आहे. महाकॉट संदर्भात नेमकं काय येणाऱ्या कॉटनची काय परिस्थिती असणार आहे या संदर्भातली संपूर्ण राजकीय परिस्थिती असेल किंवा शेतकऱ्यांची जी परिस्थिती असेल नेमकी काय परिस्थिती असणार आहे आणि या संपूर्ण संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. मी सुरुवातीला एस.बी. नाना पाटील यांच्याकडे जातो, त्यानंतर हर्षल आणि नंतर अविनाशजी यांच्याकडे जातो. जर समजा मध्ये प्रदीप जैन आले त्यांच्याकडे सुद्धा आपण जाऊया. नाना नेमकं काय म्हणाल की आता जी परिस्थिती जी आहे कापसाची परिस्थिती बघितली की शेतकऱ्यांची ज्या मोठ्या अपेक्षेने कापूस लावला होता आणि मात्र कापसाचा भाव जो पाहिजे ज्या प्रमाणात गेल्या अनेक वर्षापासून पांढरं सोनं आपण म्हणतो, मात्र या पांढऱ्या सोन्याला भाव मिळत नाहीये. याचे अनेक कारण जरी असतील तर मात्र शेतकरी नेमकं कसा बघतो, शेतकरी भाव का खाली आता पुन्हा एकदा 500-700 रुपयांनी कापसाला भाव आलाय. आपण म्हणलो की फरदरचा भाव असेल किंवा कमी क्वालिटीचा भाव असेल. सीसीआय जर बघितलं की सीसीआय जो आहे खूप चांगल्या प्रतीचाच कापूस घेतो. साधा त्याला डाग लागलेला असेल किंवा हलक्या प्रतीचा कापूस जो घेत नाही. मात्र ते दुसरे जिनिंग प्रेसिंग चे जे व्यापारी असतात किंवा मालक असतात ते हा भाव घेतात. मात्र शेतकऱ्यांना सध्या कापसाचा भाव परवडत नाहीये. काय नेमके याचे संपूर्ण कारण आहेत आणि या संदर्भातलं काय तुम्ही म्हणाल या संदर्भातलं? संतोष दादा, सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की अशीच परिस्थिती गेल्या 3 वर्षापूर्वी ज्यावेळेला सर्व जिनर्सचा संप सुरू होता आणि त्यांनी राज्यभर एप्रिल मे महिन्यामध्ये करोनाच्या काळात फेब्रुवारीमध्ये करोना होता, सर्व कापूस व्यापार बंद होता. तर त्यावेळेला त्यांनी सर्व सीसीआय त्यांनी असं बंद केलं कारण त्या काळामध्ये सीसीआयने सांगितलं होतं एप्रिल मे मध्ये आम्हाला सरकीचं एवढं प्रमाण मिळतं आणि तुम्ही एवढ्या प्रमाणात घेतात आणि त्यातनं 100 ते 150 रुपये त्या कॉटन जिनर्स वाल्यांचं नुकसान होत होतं. आणि सीसीआयच्या अधिकाऱ्यांची पर्यायाने सरकारची भूमिका अशी होती की आम्हाला घ्यायचंच नाही, म्हणून ते यांच्याशी तडजोडी करायला तयार नव्हत्या. बाजारामध्ये भाव आलेले होते 4,000 रुपये आणि सीसीआय त्यावेळेला 53-5400 रुपयाचा सीसीआयचा भाव होता. 1400 रुपये तो सरळ लॉस शेतकऱ्यांचा त्यावेळेला होत होता. आम्ही त्यावेळेला तडजोड म्हणून जी कुठल्याही कायद्यात बसत नाही, मजबुरी म्हणून, कारण जोपर्यंत सीसीआय सुरू होणार नाही तोपर्यंत व्यापारी भाव देत नाही हे रास्त आहे. कारण सीसीआय पेक्षा व्यापारी 100-200 कमी किंवा त्याच्यात जास्तच भाव देतो, हा आमचा अनुभव होता. आणि म्हणून आम्ही सीसीआय सुरू करावंच. प्रदीपजी अजून जॉईन झाले नाहीत पण ते त्याचे साक्षीदार आहेत.
की मी त्यांना सांगितलं की ते म्हणे नाना चोपड्यात जर का तयार असतील ते सीसीआयचं सेंटर सुरू करायला आणि तुम्ही शेतकरी 100-150 रुपये लॉस सहन करायला तर सुरू करा. आणि तो प्रयोग आपण चोपड्यात सुरू केला, नाईलाज होता, 100-150 रुपये तिथं कमी झाला, परंतु इमिजिएटली बाजारातले भाव जे आहेत ते 5,000च्या पुढे गेलेत. म्हणजे सीसीआय ह्या कॉम्पिटिटर म्हणून जोपर्यंत भारतात मध्ये येत नाही तोपर्यंत व्यापारी देखील त्याला भाव देत नाहीत. बाकीचे इंटरनॅशनल नंतर बघूया. परंतु आज सीसीआय सुरू न करणे या मागे जसा जिनर्सचं नुकसान आहे तसंच शेतकऱ्यांचंही नुकसान असं आहे की मला चांगला माल मी देणार आहे तिथं, आणि जर का तिथं तो भाव मिळत असेल तर मग व्यापारी तुमच्याकडे म्हणतो अरे मी 200 रुपये जास्त देतो. शेतकऱ्यांना कुणीतरी कॉम्पिटिटर असतो. आज शासनाने काय केलंय, सीसीआय सुरू करणार सांगायचं, सुरू करायचं नाही. बाकीचे जे फॅक्टर्स आहेत ते तर भयानकच आहेत, परंतु सीसीआय सेंटरच सुरू करायचे नाही. ही जी शासनाची भूमिका आहे, शासन हे जाणीवपूर्वक हे करताय का असा आमच्यासारख्या शेतकऱ्यांचा संशय आहे. बऱ्याचशा वेळा आता हे आंतरराष्ट्रीय तज्ञ लोक काय सांगतील मला माहित नाही, परंतु आंतरराष्ट्रीय बाजारभावाचं शेतकऱ्यांच्या प्रत्येक बाबतीत सांगितलं जातं आंतरराष्ट्रीय बाजारभाव कमी आहेत. कमी असू शकतात ना, कारण त्यांच्याकडे जो काही प्रोडक्शन कॉस्ट आहे त्याच्यासाठी जी मदत सरकारकडनं मिळते. आपल्याकडे खतांच्या किमती, डिझेलच्या किमती इतक्या प्रचंड वाढवून ठेवलेल्या आहेत की जगातल्या कोणत्याही शेतकऱ्याची भारतीय शेतकरी कॉम्पीट करू शकेल या रेटने तो शक्यच नाही. याला कारण प्रोडक्शन कॉस्ट इतकी सरकारने वाढवून ठेवलेली आहे. आणि शेतकऱ्यांनी ज्यावेळेला भाव मागितला की सांगायचं बाजारात भाव नाही, इंटरनॅशनल लेवलला बाजारात भाव नाही. इंटरनॅशनल लेवलला बाजारात भाव का नाही वाढलेत, त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्याने काय काय सबसिडी मिळत आहेत, त्या ठिकाणी इनपुट्स जे आहेत रासायनिक खत त्यांच्या किमती काय आहेत, ह्या कुठल्याही गोष्टींचा विचार हा कॉम्पिटिशन मध्ये केला जात नाही. फक्त बाजारभावाच्या शेवटच्या दिवशी मात्र शेतकऱ्याला भीती दाखवायची आणि ते करायचं. जे सांगितलं म्हणजे आता तुम्ही चर्चेत येणारच, सर्व जिनर्स आज बंद आहेत, म्हणजे तिथं रोजगार बंद आहेत. ज्या जिनर्स लोकांनी बिचाऱ्यांनी एक एवढे भांडवल त्या ठिकाणी अटकून ठेवलेलं आहे त्यांचा प्रश्न आहे. आणि आज या वर्षी तर संतोष दादा इतकी वाईट अवस्था आहे की जी असं वाटत होतं की काय कापूस येईल काय नाही. रोज शेतामध्ये गेल्यानंतर असं दिसायचं चित्र की वा 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 100 कैऱ्या 150 कैऱ्या आहेत. प्रत्यक्षामध्ये त्या जेव्हा फुलल्यात ना त्यावेळेला इतकी वाईट अवस्था होती की एकही म्हणजे बोंडळी म्हणता येत नाही, तो कवडी काय आला म्हणता येत नाही. खूप मोठ्या कारणांनी शेतकरी यावर्षी एकदम टोटली म्हणजे उत्पादन नाही, इनपुट कॉस्ट प्रचंड वाढली, मजुरी प्रचंड वाढली आणि त्याच्यामध्ये जे काही थोडीफार आशा होती, सरकार कॉम्पीट करायला तयार नाही. सीसीआय सेंटर सगळे पुढारी रोज सांगतात आज आम्ही निवेदन दिलं, इथं सेंटरला परवानगी दिली, कुठं सुरू झालं सेंटर, 15 सेंटर सुरू होऊ द्या, दन व्यापारी 200-500 रुपये शेतकऱ्याचा फायदा होऊन जाईल. कारण किती दिवस घरात ठेवणार, शेवटी जे कार्य असेल, समजा आज माझ्याकडे लग्न, तुम्हाला शेती मला विकावंच लागणार आहे. किती दिवस, मागच्या वर्षी 1 वर्ष ठेवला, पुन्हा 1 वर्ष ठेवून काय करणार आहे. म्हणजे हळूहळू शेतकऱ्याने कांदा पेरला ती हालत, कापूस पेरला ती हालत, ऊसावर पांढरी माशी पडली, 10-15चा ऍव्हरेज आहे, साखरेच्या किमती वाढू देत नाही, इथेनॉल एक्सपोर्ट करू देत नाही, तिची अवस्था आहे. भाजीपाल्याला एकदमच दर पळून जातात. म्हणजे शेती करावी की न करावी ही सरकारचीच भूमिका आहे की शेतकऱ्यांनी शेती करू नये. बिचारा, कारण काय माहितीये का, आम्ही भांडून व्यापाऱ्यांशी भांडतो, जिनर्सशी भांडतो, त्यांच्या हातात तरी काय आहे. अशा अवस्थेमध्ये शेतकरी हा हवाल दिलाय. आणि आज सगळ्यांना कुठेही चर्चा करा, उद्धव ठाकरेंचं काय झालं, अमित शहा काय म्हटले, राम मंदिर काय म्हणतोय, अरे बाबांनो राम हा आमचाही आहे, उद्धवजींविषयीच आहे, ते कोण नार्वेकर असेल त्यांच्याविषयी, पण शेतकऱ्यांच्या भावाविषयी नॉट अ सिंगल पर्सन की जो कोणी बोलतोय, जे काही बोलणं चालू आहे, जे काही निवेदन देण्यात चालू, हा एक राजकीय प्रोपगंडाचा भाग आहे. सगळ्यांना फक्त त्याच्याशी रिलेटेड आमच्या भावनांशी खेळायचं आणि चालू द्यायचं. कापूस हे 300 म्हणजे संतोष दादा आठवण म्हणून सांगतो, कदाचित तुमचा वेळ घेतोय, 77 साली जेव्हा मला लहानपणचं आठवतंय, 300 रुपये कापूस होता, 300 रुपये 1 तोळ्याचं सोनं होतं. सगळ्या म्हणजे मला सगळ्या कोरडवाहू मध्ये सुद्धा आम्ही समाधानी सुखी होतो.
आज पूर्ण बागायती. बऱ्याचशा वेळेला लोक म्हणतात जिरायती शेती करू नये, बागायती करावी. बागायती केली ती हालत वाईट आहे. कोणता आत्महत्या करणारा बागायतदार नाही असं नाहीये. दुसरी गोष्ट, सरकारने सांगितलं होतं की 7 जूनच्या आत 1 जूनच्या आत कापूस लागवड करू नये. 1 जूनच्या आत केल्यानंतर त्याच्यानंतर कापसावर बोंडअळी येणार नाही. आली. कुणी घेतली जबाबदारी? कुणीच नाही. कुठला तरी म्हणजे ज्याला हिटलरशाहीचा कायदा माहिती तो करताना मात्र सगळ्यांनी वेठीस धरायचं. आणि ज्यावेळेला त्यांच्या चुकांमुळे नुकसान झालं, शेतकऱ्याला जायचं कुठं? आमची आता शेत संघटनांमध्ये इतके 3-13 आहेत. मला वाटतं मी इथं उभं राहू का दुसऱ्याला वाटतं कुठं उभं राहू, आणि न्याय कुठे मिळेल कुणालाही? कारण काय होऊन गेलेलं आहे या देशाचं राजकारण, पैसा, धर्म आणि दादागिरी. आणि उरलं सुरलं काही लोक म्हणतात ते ईव्हीएम. आपला खूप अभ्यास नाही. ईव्हीएम म्हणजे सत्ता कशी मिळवायची याचा इतका प्रचंड अभ्यास झालाय. त्यामुळे कोणीही शेतकऱ्यांच्या संघटनांना किंवा आंदोलनाला भीक घालायला तयार नाही. माननीय नरेंद्र मोदी साहेब आता इथे येऊन गेलेत नाशिकला. कांद्याचा प्रश्न बोलायला हवा होता. तुमच्या अडचणी असू शकतात, कदाचित सरकार पण तुमच्याही अडचणी असू शकतात. एक शब्द तर बोला. कमीत कमी ज्या गावात जातोय आपण असं नुसतं दादागिरी म्हणून जातोय असं काय करू? कुठेतरी भावनिक तर कुठेतरी करा. राज्य तुम्ही करा. राज्य मोदी साहेबांनी केले काय राहुल गांधींनी केले काय आम्हाला फरक पडत नाही. सर्वसामान्य माणसाला कोणत्याही पार्टीशी फरक पडत नाही, घेणं देणं नाही. त्याला त्याचं रोजीरोटी आणि पोटपाणी हवं असतं. आज अपेक्षा अशी आहे की आपण चर्चा करतोय बिचारे ज्यांच्याशी, त्यांच्यात जर बाजारात भाव मिळत नाही तर ते काय करेल? त्यांच्यावर ईडीच्या धाडी टाकल्या तर ते काय म्हणतात? कांद्याच्या ईडीच्या धाडी टाकल्यापासून प्रत्येक व्यापारी इतका घाबरला आहे की बाजारात भाव असेल तरी त्याला तो घाबरतो. जायचं कुठं शेतकऱ्यांनी? शेतकऱ्यांनी जायचं कुठं हा एक सगळ्यात महत्वाचा आहे. जर आपण बघितलं की शेतकऱ्यांचा भाव, कापसाला भाव नाही, इतर पिकांना भाव नाही. आपण आपला बेल्ट जो आहे, खास करून खानदेश असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, मराठवाडा आणि विदर्भ यामध्ये सर्वाधिक कापूस पिकलं जातं. आपल्या खानदेशचं एक कापसाचं खूप महत्व आहे. इथलं ट्रेडिंग खूप चांगलं प्रकारे आहे. एक कापसाला इथला जो शेतकरी अनेक वर्षापासून त्याला जर तोटा सहन होत झाला तरी सुद्धा तो कापूसच लावतो. मात्र त्याला एक विश्वास आहे की एक नगदी पीक आहे, आज ना उद्या त्याला पैसे मिळतील, अशी एक परिस्थिती आहे. माझ्यावर अविनाश काबराजी आहेत आणि हर्षल नारखेडे सुद्धा आहेत. हर्षल नारखेडेकडे जातो, नंतर मी अविनाश काबराजींकडे जातो. का अविनाश काबराजी आहेत ते बरेचसे नॅशनल इंटरनॅशनल मार्केट ट्रेडिंग त्यांना बऱ्यापैकी अभ्यास आहे. आपण त्यांच्याकडे जाऊया. आता मी हर्षल जे आहेत, जे सध्या स्वतः शेतकरी सुद्धा आहेत आणि त्यांचे जेनिंग प्रेसिंग सुद्धा आहे, त्यांच्याकडे बऱ्याचदा शेतकरी येतात. नेमकी आताची काय परिस्थिती, भाव संदर्भात जर बघितलं हर्षलजी, काय म्हणाल की सीसीआय जो आहे तो चांगल्या प्रतीचा भाव घेतो, मात्र जर थोडासा कमी प्रमाणात हलक्या प्रतीचा कापूस जो आहे तो तुमच्यासारख्या जिनिंग प्रेसिंगला घ्यावा लागतो. मात्र मग तो भाव जो आहे, आता समजा जर भाव 7,000, भाव 7-8,000 जरी हमी भाव दिला असला तरी शेतकरी आता जवळजवळ 64-65 हजार म्हणजे 64 पर्यंतचा हा भाव घेतो. नेमका हा भाव शेतकऱ्यांना परवडतो का? नेमकं काय परिस्थिती हे मार्केटमध्ये, का भाव कमी झालेत? हर्षलजींचा आवाज आल्यावर आपण पुन्हा हर्षलजीकडे जाऊया. मी अविनाश काबरांकडे जातो. अविनाशजी, तुम्ही आता एसबी नानांची एक शेतकऱ्यांसंदर्भातली तुम्ही कळकळीची एक बघितलं जनरली, काय आहे की भारताचा कापूस इतका चांगला आहे की भारताचा कापूस हा अमेरिका म्हणजे आपला ब्राझील असेल, बांगलादेश असेल किंवा पाकिस्तान, अनेक देशांमध्ये, इंडोनेशिया, आपला चायनामध्ये सुद्धा आपला कापूस जातो. मात्र शेतकऱ्यांना भाव मिळत नाही. तुम्ही कसं प्रिडिक्शन करतात, काय सध्या परिस्थिती याची आहे आपल्या कापसाची आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये? नमस्कार. नानांनी जे सांगितलं ते आपल्याला मान्य आहे का? कारण शेतकऱ्याला खूप सहन करावं लागतंय आणि आपले सरकार जे आहे त्या हिशोबाने त्यांना सपोर्ट करत नाहीये शेतकऱ्याला. जे सबसिडी द्यायला पाहिजे ते त्या हिशोबाने तेवढी सबसिडी आणि मिळत नाही आपल्याला त्याला. पण त्याच्याबरोबरही ही गोष्ट तेवढीच खरी आहे का इंटरनॅशनल मार्केटमध्ये डिमांड असल्याशिवाय कापसाला कुठल्याही डिमांड सप्लायच्या शिवाय भाव मिळू शकत नाही. जर कधी आपण नुसते आपली एमएसपी वाढवली आणि इंटरनॅशनल मार्केटला त्याचा इम्पॅक्ट येत नसेल तर तेवढे आपला माल एक्सपोर्ट मध्ये जात नाही. त्या कारणामुळे आपल्याकडे आजच्या तारखेला मागच्या 2 वर्षापूर्वी आपल्याकडे चायना मार्केट खूप मोठं ओपन होतं, व्हिएतनाम मध्ये जात होत्या, बाकी सगळ्या कंट्रीमध्ये माल आपला जात होता. तर आता आजच्या तारखेला फक्त आपल्याला बांगलादेश एकच मार्केट मिळतोय. जे गाठी आपण 40 लाख गाठींपर्यंत एक्सपोर्ट पर्यंत पोहोचलो होतो
एक टायमाला तर 55 लाख गाठी एक्सपोर्ट केल्या आहे. त्या गाठी आज आपण 15 ते 20 लाख गाठींच्या पर्यंत पोहोचू शकू यावर्षी आपण. त्यामुळे एक्सपोर्ट आपले रेट हाय राहिल्यामुळे आणि इंटरनॅशनल रेट कमी आहे. दुसरी गोष्ट, धाग्याला पूर्ण जगामध्ये डिमांड नाही आहे आजच्या तारखेला. तर त्यामुळे आपल्या ज्या स्पिनिंग मिल आहे त्या सुद्धा 60% प्रोडक्शनवर चालू आहेत आजच्या तारखेला. त्यामुळे न कापूस आपल्याकडनं एक्सपोर्ट होतोय न धागा एक्सपोर्ट होतोय. जर कधी आपल्या इंडियाचे प्रोडक्शनचे बघितलं, आपल्याला आपले जे रेट आहेत इंटरनॅशनल लेवलच्या मार्केटच्या हिशोबाने ते आपले जास्त रेट आहेत गाठीचे पण आणि धाग्याचे पण. त्याच्यामुळे आपण एक्सपोर्ट करू शकत नाही. आपल्याला फक्त नुसतं एकच गोष्ट बघून चालणार नाही का रेट वाढवून आपण मार्केट वर्ल्ड वाईड मार्केटला आपण बीट करू नाही शकत. आपल्याला आपलं प्रोडक्शन कॅपॅसिटी वाढवावं लागेल. जेणे आपल्याला जे यील्ड आहे ते कसं वाढेल त्याच्यावर आपल्याला आपल्या सरकारने काम करायला पाहिजे आणि हे करायला पाहिजे. जसं नाना बोलले एकदम खरी गोष्ट आहे का पिंक बोलवून येणार नाही. या गोष्टीवर अजूनही आपले सरकार काहीच काम करत नाहीये. नवीन व्हरायटीवर काहीतरी काम करायला पाहिजे. त्याच्यासाठी खूप जरुरी विषय आहे. अविनाशजी, तुम्ही एक महत्वाचं सांगितलं की आता नेमकं आता काय परिस्थिती म्हणजे आपलं आणि हा बोला अविनाशजी बोला. आजच्या तारखेला आपल्याकडे फक्त एकच देशाची डिमांड आहे बांगलादेशची. आपल्याकडचं जे आजच्या तारखेला आमच्या दृष्टीने 3 कोटी गाठींचं प्रोडक्शन व्हायला पाहिजे. कमीत कमी 3 कोटी 10 लाख गाठींचं प्रोडक्शन होईल. आणि जर आपलं इंडियन कन्झम्पशन बघितलं, पूर्ण धागा आणि कापड आपल्या इंडियामध्ये विकायचा विचार केला तर आपल्याकडे जास्तीत जास्त 2 ते 2.25 कोटींचा गाठींचा माल इंडियन कन्झम्पशन आहे. तर आपल्याला 1 कोटी गाठींचा माल एक्सपोर्ट व्हायलाच पाहिजे कुठल्या परिस्थितीत. तो गाठींच्या फॉर्म मध्ये जाओ का धाग्याच्या फॉर्म मध्ये जाओ का कपड्याच्या मध्ये जाओ, पण बाहेरच्या देशांमध्ये युरोपमध्ये रिसेशन चालू आहे, त्यांच्याकडे डिमांड नाहीये. बाकीच्या देशांमध्ये आपल्या मालापेक्षा त्यांचे रेट कमी आहेत. ब्राझील आपल्यापेक्षा कमी रेट मध्ये मागतोय. त्याच्यामुळे आपला कापूस बाहेर जात नाहीये, धागाही बाहेर जात नाही. त्यामुळे आपले इंडियन जे मिल आहेत टेक्सटाईल मिल त्या 60% प्रोडक्शन वरच चालू आहेत सगळ्या. त्या सगळ्या कारणामुळे आपल्या मालाला डिमांड येत नाहीये, भाव येत नाहीये. आणि शेतकऱ्याला तर अपेक्षा पण आहे आणि गरजे पण आहे का त्याचा जो खर्च झालेला आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर झालाय. तर त्याला भाव 7,000च्या खाली मिळायलाच नाही पाहिजे शेतकऱ्याला. पण मार्केट पोझिशन त्याला ते अलाव करत नाहीये. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. व्यापाऱ्यांना तर द्यायला काही अडचण नाहीये. त्याचं जर जिनरचं तर काय हातात आहे का वरती माल जर उंच भावात विकला गेला तर तो शेतकऱ्याला पूर्ण भाव द्यायला तयार असतो. त्याला काही अडचण राहत नाही. पण डिमांड नाही आहे. तसंच सरकीलाही तेवढ्या उंच भावात डिमांड नाही यावर्षी. सरकी सुद्धा दरवर्षी 3,000 प्लस चालत होती, ती आज 2600-2700 रुपये भाव आहे सरकीचे. पण तेलचे भाव कमी झाल्यामुळे सरकीचे भाव कमी होत आहेत. तेल जे अगोदर मागच्या वर्षी 175 रुपये किलो होतं ते आज 80 रुपये 85 रुपये किलो तेल आहे. आमच्या कच्च्या तेलाचे भाव आहेत जे सरकीचं तेल निघतं ते. त्यामुळे सरकीलाही भाव आम्ही पूर्ण देऊ शकत नाहीये. या सगळ्या दृष्टीने विचार केला तर कापसाला भाव कमी मिळत होता. म्हणजे खूप महत्वाची माहिती दिली तुम्ही अविनाशजी. सगळ्यात महत्वाचं की कापसाला भाव कमी आहे, कारण आता समजा बघितले की इंटरनॅशनल मार्केटमध्ये सुद्धा भावाची म्हणजे कमी सरकी जी आहे कापसापासून जी सरकी बनते त्या सरकीला सुद्धा भाव नाही. कारण मागच्या वेळेस तेलाला भाव जास्त होता, आता सध्या तेलाचे भाव कमी. इकडे महागाई वाढली तर जनसामान्यांमध्ये तो तेलाचे भाव वाढतात अशी परिस्थिती, आणि इकडे कमी झाला तर शेतकऱ्यांसंदर्भातला सगळा हा विषय जो आहे हा पुन्हा वाढत होतो. पण नाना, नेमकं आता जे अविनाशजींनी काही गोष्टी सांगितल्या की इंटरनॅशनल मार्केटमध्ये की आपल्या जो आहे की इथला जो माल जो आहे की सरकीला उठाव नाहीये म्हणून जर चांगला म्हणजे डिमांड सुद्धा नाही म्हणून कदाचित भाव कमी आहेत. नेमकं या संदर्भात या सगळ्या चक्रव्यूह मध्ये शेतकऱ्यांचं नेमकं काय नुकसान होतं? शेतकरी नेहमी शेवटी शेतकऱ्यांनी माल पिकवला तर तो व्यापाऱ्यांपर्यंत जाईल आणि व्यापाऱ्यांना सुद्धा दोन बिझनेस मिळेल, मात्र शेतकऱ्यांनाच भाव मिळत नाहीये. काय या संदर्भात तुम्ही सांगाल? संतोष दादा, काय झालंय की सरकारमध्ये म्हणजे सगळं जे काही चालू आहे ते इलेक्शन बेस चालू झालेलं आहे. त्यांना बाकीचा बेस कुठला, आणि त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा एकाचं दुसऱ्याशी कोऑर्डिनेशन जे हवं. कारण आता जसं अविनाशजींनी अतिशय चांगलं सांगितलं की एवढी डिमांड आपली आहे आणि एवढं एक्सपोर्ट झालं तर तुम्हाला दर वर्षाचा आता एक कॉम्प्युटराइज आहे डेटा माहिती आहे की या वर्षी कापूस लागवड एवढी केली तर एवढं साधारणतः ऍव्हरेज यील्ड येतं आणि साधारणतः आपण एवढ्या एक्सपोर्टला लागलं तर तुम्ही
त्यावेळेला तुम्हीच ठरवू शकतात की या भागातला कापसाला एवढी डिमांड आहे की या भागात तुम्ही जर शेतकऱ्यांनी हे केलं तर आम्ही एवढा तुमच्या याला माल मिळेल. सगळ्या प्रकारच्या पिकांचं, कारण भारत असा एकमेव देश आहे की पूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या क्लायमेट आहे, वेगवेगळी जमिनीची परिस्थिती आहे आणि पावसाची, त्यामुळे ऑल जे काही शेतीतलं पिकतं सगळ्या प्रकारची पिकं ही डायव्हर्ट करून देतात की बा एवढंच करायचं आपण, तेवढं ते करायचं. पण घडतं काय माहितीये का, कुणालाही काही घेणं नाही. आता जे अविनाशजींनी सांगितलं त्याच्या सरकारीच्या तेलाच्या बाबतीत एक थोडासा विषय डायव्हर्ट करतो. 90 आता 95-97 रुपये सोयाबीनचं तेल चालू आहे. आता मला सांगा कुठल्या अँगलने तो शेतकरी सोयाबीनचा असो, तो तेल घालणार म्हणजे व्यापारी असो, कुठून परवडणार आहे? म्हणजे एकीकडे 5 नि 10 रुपये महागाई वाढली. आता साखर का गेल्या 30-35 वर्षात ती साखर तेवढ्याच 2-4 रुपयाच्या मागे पुढे ने 3 किलो लागते, 3 किलो तेल लागतं. कमीत कमी कॅन्सर होण्यासारखे आजार वाचू शकतात. हे मिक्सिंग झाल्यानंतर हे जे भाव पडतायत, हे जे तेलांचे भाव पडतात, सरकी तेल सोडून देऊ आपण, इतर तेलांचे हे जे मिक्सिंग इतर तेल केलं जात आहे त्याच्यामध्ये, याच्याने काय होतंय, सरकारमध्ये तुम्हाला सांगतो टोटली कुठेतरी एक जॉईंट म्हणून देश चालवायचा, जॉईंट म्हणून सगळे निर्णय घ्यायचे, असं कुठेही पॉलिसी नाही. म्हणजे तुम्हाला सांगतो की नाही की आपल्याला एकाच वेळेला की बॉस शेतकऱ्यांच्या इनपुटचा असेल, याचा असेल, त्याचा असेल, त्याच वेळेला आपल्याला लोकांना महागाई वाढू नये म्हणून या रेटने असेल, मग याचं एवढं नियोजन करावं, त्याचं तेवढं नियोजन करावं, याच्यामध्ये व्हरायटीमध्ये एवढं उत्पादन वाढावं म्हणून हे करावं. असं जे झालं पाहिजे, जो तो माझा पगार, माझं काम संपलं, त्याचा विषय संपला, त्याला देशाशी घेणं देणं नाही. सगळ्या अधिकाऱ्यांची ही अवस्था आहे. पुढारी तर म्हणतात मी जेवढं आवडतंय तेवढं आवडू. देश म्हणून माझी काहीतरी जबाबदारी आहे, या देशातील लोकांना काहीतरी देण्याची माझी जबाबदारी, आरोग्याच्या दृष्टीने खाण्याचं देण्याची जबाबदारी आहे. नो बडी नॉट अ सिंगल पार्टी, नॉट अ सिंगल लीडर अँड नॉट अ सिंगल ब्युरोक्रॅट्स थिंकिंग ओव्हर दिस. एकही ब्युरोक्रॅट्स असं सांगा मला की असा कुठेतरी एक देश म्हणून, तुमचं देश चालवणं म्हणजे काय, नुसतं रस्ता बांधणं म्हणजे देश चालवणं नाही, नुसतं केळी पिकवणं म्हणजे देश. तुम्हाला सगळ्याच गोष्टींचा विचार तो करावा लागतो जॉईंटली. कारण एक माणूस समजा एसबीनाला असेल, एसबीनाचा शेताला थोडंसं अक्कल असेल, पण आता जे काही समजा अविनाशजींना जे अक्कल आहे ते मला नसतील, म्हणून कुठेतरी आम्ही सगळ्यांनी देश म्हणून जॉईंटली बसणे आणि याच्यावर जोपर्यंत सोल्युशन निघण्याची. आणि काय दिलंय, रोजचा निर्णय निवडणूक, रोज सगळे राजकीय पक्ष टोटल रोज उद्याची निवडणूक, मला ग्रामपंचायत जिंकायची, मला जेडपी जिंकायची, मला अमुक जिंकायचे. यात होतं काय, निवडणुकीचा सध्या निवडणुकीचं सगळं वार आहे म्हणून तिकडे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष झालंय का, असा तुमचा बोलण्याचा नाही दुर्लक्ष म्हणजे आम्हाला असं वाटत होतं संतोष दादा की निवडणुकीमुळे आम्हाला फायदा होईल, परंतु त्यांनी सगळ्यांनी एक बघून घेतलं यांच्यामध्ये एकही नाही, हे कोणी. आणि बरं दुसरी गोष्ट काय, ऑप्शन दुसऱ्या तिला तो काय देणार आहे, याचंही आमच्याकडे कुणाकडे नियोजन नाहीये. आम्ही जायचं कुणाकडे, म्हणजे वाईट अवस्था काय आहे की 5 इयर प्लॅनिंग, तुम्ही सगळ्या क्षेत्रात प्लॅनिंग म्हणून ज्याला केलं पाहिजे, ह्या गोष्टी तेव्हाच शक्य आहे की जेवढा प्लॅनिंग असेल. आणि प्लॅनिंग केलं तरच हे प्रश्न सुटणार आहेत. हे यजमानाने आज मागणी केली की मला कपाशीला भाव द्या, लगेच समजा अविनाशजी मध्ये नाही ना आज भाव नाही, प्रश्न मी भांडत काय आउटपुट आहे. सगळेच प्रश्न सोडवण्यासंदर्भातला जो सरकारांचा, ब्युरोक्रॅटचा, या सगळ्यांचा जो इनिशिएटिव्ह हवा आहे, तो इनिशिएटिव्ह कुठेतरी जॉईंटली झाला पाहिजे आणि तरच हा प्रश्न सुटेल असं मला वाटतं. जॉईंटली झाला पाहिजे तुमचं म्हणणं आहे. मी आता परत प्रदीप जैन जे जॉईन झाले होते, पण मात्र आपली चर्चा परत थोडी लांबली होती. मी पुन्हा अविनाशजींकडे जातो. प्रदीपजी जैन झाले. प्रदीपजी माझा तुमच्याकडे, तुम्हाला आवाज येत असेल, मी पुन्हा तुमच्याकडे येतो. प्रदीपजी जैन जॉईन होत आहे, डिस्कनेक्ट झालं होतं. ओके. हा प्रदीपजी तुमचं स्वागत आहे मॅक्स किसान मध्ये. मला एक सांगा की आता जे चर्चा चालू होती की कापसाचे भाव सध्या पडलेले आहेत आणि तुम्ही बऱ्याचदा कापसा संदर्भातला नेमकं काय ट्रेडिंग असेल, आता अविनाशजींनी सुद्धा काही गोष्टी क्लिअर केल्या, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय परिस्थिती आहे, खालच्या नेमकी काय परिस्थिती आहे, तुम्ही याच्यात चांगला तुमचा अभ्यास आहे, तुम्ही बऱ्याचदा माध्यमांना समोर सुद्धा नेमकी काय परिस्थिती असणार आहे, तुम्हाला भविष्याची जाणीव बरोबर असते, शेतकऱ्यांना नेमकं काय भाव असू शकतो, नेमकं काय परिस्थिती असू शकते, नेमकी उत्पादन क्षमता कशी असते आणि किती निर्यात होऊ शकतो.
आताची जी परिस्थिती बघितली की कापसाचे भाव सध्या पडलेले आहेत, शेतकऱ्यांकडे अजून बराचसा कापूस आहे, मात्र कापूस सीसीआय जो आहे तो खूप कमी प्रमाणात घेतो, चांगल्या प्रतीचाच कापूस घेतला पाहिजे. मात्र याच्यामध्ये सगळं शेतकरी जर बघितलं, शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणात भाव मिळत नाही. याच्यामध्ये कशा तुम्ही बघता, याकडे काय परिस्थिती असणार आहे कापसाची, हा शेवटपर्यंत भाव राहणार आहे का? प्रथमतः मी सॉरी म्हणतो, मी थोडा उशीर झाला जॉईन व्हायला. मी माझ्या 50 वर्षाच्या लाईफ मध्ये असं वर्ष पाहिलेलं नाहीये. म्हणजे शेतकऱ्याच्या दृष्टीने म्हणा, जिनर्सच्या दृष्टीने म्हणा, किंवा स्पिनिंगच्या दृष्टीने म्हणा, किंवा ट्रेडरच्या किंवा एक्सपोर्ट जे त्यांच्या दृष्टीने आहे, शेतकऱ्याला भाव मिळत नाही म्हणून तो शेतकरी कापूस विकत नाहीये. जिनरला कोणत्याही भावात कापूस घेतलेला त्याला परवडत नाहीये. आज सगळ्यात जास्त पिळवणूक होत असेल तर जिनर होत अडचण होते आहे. त्याला मजबुरीने का जिनिंग चालवावं लागतंय, त्याला परवडत नाहीये. रोजचं लाखो रुपयाचं जरी नुकसान झालं तरी त्याला ते चक्र चालू ठेवतोय कसंही करून. परंतु ही परिस्थिती जी आहे ही साधारण संक्रांत पासून बदलेल अशी अपेक्षा असते दरवर्षी, किंवा संक्रांतीच्या नंतर भाव वाढतील, कमी होतील, किंवा जे काही पिक्चर क्लिअर आहे. परंतु दुर्दैवाने या वर्षी अशी सुद्धा परिस्थिती नाहीये की आज आमचे जिनर किंवा मोठे मोठे जे एक्सपर्ट आहे ते कोणत्याही प्रकारचं प्रेडिक्शन करू शकत नाहीये की भाव वाढतील, कमी होतील, किंवा एक्सपोर्ट होईल, नाही होईल. कारण परिस्थिती इतकी अनिश्चित आहे. आणि सुदैवाने माझ्या सोबत आता अरविंद जैन आलेले आहेत. त्यांचं मोठं जिनिंगचं ट्रेडिंग आणि एक्सपोर्टचं काम आहे. मी त्यांना जॉईन करू का? माझ्याजवळच बसलेले आहेत. अरविंद जैन, अरविंद जैन. नमस्कार साहेब. नमस्कार अरविंदजी, नमस्कार. तुमचं मॅक्स किसान मध्ये स्वागत आहे तुमचं. मला एक सांगा की आता जे अरविंद म्हणजे जैन साहेब सांगत होते की नेमकी आता काय परिस्थिती नेमकं आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये जर बघितलं की समजा निर्यात, जसं आपण म्हणतो की कांदा निर्यात झाला का शेतकऱ्यांना भाव मिळतो, आता कापसाची काय परिस्थिती? कारण कापसाचं गेल्या अनेक वर्षापासून बघितलं शेतकऱ्यांना भावच नाही पाहिजे. गेल्या वर्षी जर बघितलं की नंतर सुरुवातीला खूप चांगला भाव मिळाला, 12,000पर्यंत, जवळजवळ तो 13,000पर्यंत भाव गेला होता. नंतर जो भाव म्हणजे शेतकरी वाढतील या दृष्टीने कापूस घरातच ठेवला, मात्र शेतकऱ्यांचा भाव मिळाला आणि 7,000 ते 8,000पर्यंत राहिला. आता परिस्थिती अशी तशीच आहे की कापसाचा भाव जो आहे तो अजून सुद्धा 7,000च्या वर, 8,000च्या वरती जात नाहीये. काय याचं कारण, मुख्य कारण काय आहे? मेन कसं आहे की आंतरराष्ट्रीय परिस्थितीमध्ये जे आपलं फिनिश गुड जे आहे, म्हणजे युरोपियन कंट्रीची हालत खूप खराब आहे. तिथल्या लोकांना त्यांच्या घराचं EMI भरण्याकरता आणि त्यातलं जे अन्नधान्य खाण्याकरता आणि फ्युअल करता म्हणजे गॅस वगैरे याच्याकरता इतके पैसे लागतात की त्यांना कपडे घेण्यामध्ये त्यांना इंटरेस्ट नाहीये. मेन बेसिक वस्तू ती आहे. आणि दुसरी गोष्ट, अमेरिकेमध्ये काय झालं, जे कोविडच्या पिरियडमध्ये 0.25% इंटरेस्ट रेट होता, तो आता 6.25% झालेला आहे. तिथे लोकांना जे घरं वगैरे घेतलेले EMI ते भरण्याकरता सुद्धा त्यांची परिस्थिती कमजोर झालेली आहे. तर ते मेन कसं आहे की शेवटी कपडा जो घालणारा व्यक्ती आहे तो कपडा काही फाटत नाही, त्याचं मन बदलते तेव्हा तो बदलत राहतो. त्याकरता त्यांनी कपडा घेण्याचं प्रोलांग करून फक्त खाण्यापिण्यावरती आणि EMI भरण्यावरती त्यांचं जास्त लक्ष आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय परिस्थिती डिमांड कमी असल्यामुळे मेन सर्व गोष्टीचा इफेक्ट याच्यावर येऊन गेला साहेब. बिलकुल आजच्या तारखेमध्ये बोला. आणखी दुसरी गोष्ट कशी आहे की आपल्याकडे जो क्रूडचा जो रेट आहे, हा क्रूडचा रेट झालेला कमी आहे. आणि आपल्या जो बी कॉटन, ज्या कपड्याची जी इंडस्ट्रीमध्ये 48% जो कपडा जो बनतो पॉलिस्टरनं बनतो, त्याच्यामध्ये 1-2% सुद्धा पॉलिस्टरचा रेशो वाढला तर कॉटनची डिमांड ऑटोमॅटिकली खूप मोठ्या प्रमाणात कमी होऊन जाते. तर त्यामुळे सुद्धा त्याचा इफेक्ट या कॉटन इंडस्ट्रीवरती आणि कॉटनच्या भावावर पडतो. तिसरी गोष्ट, सरकीचे तेलाचे भाव खूप कमी केलेले आहे सरकारने. खूप मोठ्या प्रमाणात आयात केल्यामुळे तेलाचे भाव कमी असल्यामुळे सरकीचे भाव जे मागच्या वर्षी 3200-3300 होते ते आता 2700 रुपये सरकीचे भाव झालेले आहे. तर 500 रुपये तर सरकीमध्ये भाव कमी झालेले आहे. तो 500 रुपयाचा इफेक्ट सुद्धा कपाशीच्या भावावर आलेला आहे साहेब. अच्छा, मग एकंदरीत तुम्ही हे जे सरकार एकीकडे तेलाचे भाव कंट्रोल करण्यासाठी जे आहेत ते सरकी आयात किंवा ते आमतेल आयात करते म्हणून करायचे, त्याचा
परिणाम होतोय. मात्र इकडे कापूस संदर्भातला जो आहे, कापूसाचा आपला जो मुख्य मुद्दा आहे, सरकार एक दोघं साईडला हे प्रयत्न करते की महागाई वाढून यासाठी प्रयत्न आहे. मात्र कापसाचा भाव सुद्धा सध्या जे सीसीआय देतंय खूप कमी प्रमाणात देतंय. शेतकऱ्यांची काय परिस्थिती, म्हणजे आता कापूस शेतकऱ्यांच्या घरात किती पडू नये, शेतकरी अजून सुद्धा आस लागू नये की कापसाचा भाव वाढू शकतो. काय परिस्थिती आहे, कापसाचे भाव वाढेल की अजून शेतकऱ्यांच्या घरात कापूस, काय वाटतं तुम्हाला? बघा, आतापर्यंत कापसाची आवक झालेली पूर्ण इंडिया लेवलवरती 1,40,00,000 गाठीची आवक झालेली आहे आणि आमच्या सीआयच्या याच्यामध्ये जवळपास 3 कोटीचा क्रॉप येणार असंच दाखवल्या गेलेलं आहे. म्हणजे जवळपास 50% क्रॉप आपल्या देशामध्ये घरामध्ये लोकांच्या, म्हणजे 45% क्रॉप मार्केटमध्ये येऊन गेलेला आहे. 55% कापूस शेतकऱ्यांच्या घरामध्ये आहे. तर आणि दुसरी गोष्ट, भावाचं जे सीसीआयने काय केलं, दरवर्षी जे सीसीआय खूप फास्ट मध्ये माल घेत होतं, यावर्षी त्यांनी खूप कंडिशन्स टाकून ते माल घेत आहे की बा एका शेतकरीचं 5 क्विंटल माल मोजू, 7 क्विंटल माल मोजू. तर त्यामुळे त्यांना शेतकऱ्याचं लिमिटेशन होऊन गेलेलं आहे. त्यांनी कंडिशन्स खूप हार्ड केलेले आहेत आणि ते हार्ड केल्यामुळे सीसीआयकडे माल कमी प्रमाणात जातोय सर. अच्छा, नेमकी ह्या अशा अनेक परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचा भाव कमी पडतोय. मी अविनाश काबराजींकडे जातो. अविनाश काबराजी, माझा आवाज येत असेल तर, की आता जी ही परिस्थिती जी आहे ही कायम अशीच राहणार आहे की थोडंसं शेतकऱ्यांना काही दिलासा मिळणार आहे? आणि आता जैन साहेब बोलले की अजून सुद्धा कापूस 55% शेतकऱ्यांच्या घरात आहे. हा कापूस पुन्हा बाजारात येण्यासाठी काय केलं गेलं पाहिजे? नेमकं काय, तुम्हाला काय वाटतं? भाव वाढू शकतो? शेतकऱ्यांना अजून अपेक्षा आहे की 8,000चा भाव 9,000 होऊ शकतो का? अविनाशजी. नाही, डिमांड आल्याशिवाय काहीच होणार नाही आणि येणाऱ्या फ्युचरमध्येही आता तरी वाटत नाही का याच्यामध्ये काही खूप मोठा बदल होईल, असं तरी आज तरी दिसत नाहीये ज्या हिशोबाने डिमांड आहे त्या हिशोबाने. अच्छा, मग शेतकऱ्यांनी आता कापूस जर घरात येतो, शेतकऱ्यांनी कापूस काढला पाहिजे का? काय तुम्ही सांगाल? तुमचा अनुभव काय सांगतो की कापूस आता शेतकरी ज्या स्पीडने विकतोय तेच स्पीड बरोबर आहे. शेतकऱ्यांनी हळूहळू माल विकत राहायला पाहिजे. याच्यामध्ये माल ठेवून शेतकऱ्याला प्रत्येक माणसाला पूर्ण भाव तर मिळू शकत नाही. त्यामुळे जे आजच्या हिशोबाने मार्केट रेट चालू आहे त्या रेट मध्ये शेतकऱ्यांनी माल आणायला पाहिजे, त्या हिशोबाने विक्री करायला पाहिजे. पुढे अजूनही तो फ्युचर दिसत नाही का वाढून जाईल का काय होईल, असं आजच्या तारखेला तरी काही वाटत नाहीये तरी. म्हणजे भाव अजून वाढणार नाही अशी तुम्ही शक्यता वाटत? मी जैन साहेबांकडे परत जातो. जैन साहेब, मला एक सांगा की जनरली आता हे संपूर्ण चित्र जर बघितलं की कापसाचे भाव जवळजवळ पडलेले आहेत, शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात, तुमचा बेस कणा जो आहे, व्यापाऱ्यांचा कणा सुद्धा हा शेतकरीच असतो. मात्र शेतकऱ्यांकडे नेहमीच भाव कमी असतो. ज्यावेळेस तो माल काढतो त्यावेळेस त्याला भाव कमी मिळतो आणि ज्यावेळेस त्याच्याकडे माल नसतो त्यावेळेस भाव वाढतो. हे का असं गणित का असतं? जनरली तो व्यापाऱ्यांकडे संशयाने बघत असतो. काय वाटतं तुम्हाला जैन साहेब? हे बघा, तुम्ही मागच्या 2 वर्षापूर्वी कोरोनाच्या नंतर जे भाव वाढत गेले, 7,000 6,000चा कापूस सीधा 12-13,000 रुपयापर्यंत गेला. जशी डिमांड राहते तशा पद्धतीने कापसाचे भाव आम्ही व्यापारी लोक देत राहतो. आम्हाला कोणत्याही प्रकारचं शेतकऱ्यांना कमी भाव देण्यामध्ये आम्हाला उलट आम्हाला नुकसान होते. आम्ही शेतकऱ्यांना कमी भाव दिल्याने उलट भावाचे वाढत राहिल्याने आम्हाला सुद्धा प्रॉफिट होते आणि शेतकऱ्यांना सुद्धा फायदा होतो. परंतु आता 13,000चे भाव मिळाले तेव्हा मी 13,000चे भाव दिले, 10,000चे तेव्हा 10,000 दिले. जसे पद्धतीचं मार्केट आहे त्या पद्धतीने आम्ही व्यापार करतो. आणि तुम्हाला सांगतो, 2 वर्षापासून आम्ही जिनर्स लोक हे भाव कमी असल्यामुळे आणि आवकचं प्रेशर कमी असल्यामुळे आम्ही सर्व जिनर्स लोकांनी स्वतः नुकसान खाऊन व्यापार केलेला आहे. आणि म्हणजे आम्ही स्वतः सुद्धा घाट्यामध्ये आहे कापसाच्या धंदा म्हणजे हे करण्यामध्ये. अच्छा, म्हणजे शेतकऱ्यांबरोबर व्यापार सुद्धा घाट्यामध्ये, असं तुमचं म्हणणं आहे. नेमकं आता मला एक सांगा की शेतकरी, शेवटच्या प्रश्नाकडे मी अविनाशजी आणि तुमच्याकडे प्रदीप जैन साहेबांना तुमच्याकडे येतो की आता जो माल जो आहे 55% शेतकऱ्यांच्याकडे आहे. शेतकऱ्यांना जो अपेक्षा आहे की समजा निवडणुकीचं वर्ष आहे, त्यांना असं वाटतं की भाव अजून वाढू शकते. तर त्या काय तुम्हाला वाटतं की हा असाच बाजार भाव राहणार आहे की अजून आणखी कमी होणार आहे? कमी होण्याचे चान्सेस कमी आहेत. हा, बोलो अविनाशजी. अविनाशजी बोलो. बाजार भाव तर ऑलरेडी आता रिजनेबल रेटवर आहे. याच्या खाली जायला शक्यता कमी आहे बाजार भावाला.
तरी हेच भावाने राहू शकतो. बॉटम अच्छा, काय म्हणाल तुम्ही जैन साहेब, तुम्ही काय म्हणाल की काय भाव हा वाढेल का कमी होईल, तुम्हाला काय वाटतं? शेवटच्या प्रश्नाकडे बोलतोय. ऍक्च्युअल मध्ये भाव जे बॉटम लेवल वरती आहे याच्यामध्ये कमी होण्याचे चान्सेस कमी आहे आणि वाढण्याचे चान्सेस असं आहे की फ्युचरमध्ये जेव्हा डिमांड आली, समजा कसं प्रत्येक ठिकाणी युद्ध चालू आहे, युद्ध असल्यामुळे युक्रेन युद्ध, रशिया युद्ध, तुमचे हे सर्व युद्ध असल्यामुळे सुद्धा सर्व ठिकाणी परिस्थिती कन्फ्यूज आहे. त्यामुळे भाव वाढण्याची शक्यता सध्या तरी आम्हाला दूरपर्यंत दिसत आहे आणि आंतरराष्ट्रीय परिस्थिती सुधारल्यावरच भाव सुधारू शकतात असं आम्हाला लागतंय. अच्छा, मी नेमकं शेवटच्या प्रश्नाकडे येतोय. एस बी राणा, तुम्ही मध्ये गेला ना, बरंच जैन साहेब आणि अविनाश यांनी बऱ्याचशा काही गोष्टी सांगितल्या की कशा प्रकारे अडचणी येऊ शकतात. शेवटचा प्रश्न माझा की आता जे शेतकऱ्यांकडे 55% आता बोलतात की व्यापाऱ्यांकडे की माल जो 50% अजून सीसीआय कडे जमा झाले त्यांच्या आकडेवारीनुसार, म्हणजे 1 कोटी असं काहीतरी गाठी, जे 1 लाख कोटी गाठी जमा झालेल्या आहेत. मात्र अजून सुद्धा निम्मे कापूस जो आहे शेतकऱ्यांकडे पडलेला आहे, तो कापसा सुद्धा येणं गरजेचं आहे. कारण डिमांड जी एक भारताचीच डिमांड इतकी मोठी कापसाची आहे, भारतालाच जिनिंग प्रेसिंग किंवा भारतालाच कापड उद्योगासाठी मोठ्या प्रमाणात कापड लागतो. पाहिजे त्या प्रमाणात भारताची डिमांड पूर्ण होते, पण आंतरराष्ट्रीयची डिमांड पूर्ण होते. अशा वेळेस कापूस शेतकऱ्यांकडनं पुन्हा व्यापारीकडे आला पाहिजे, यासाठी काय केलं पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? जे आता अविनाशजींनी आणि प्रदीपनी सांगितलं ना की आपल्याकडे कापड तयार होताना जो कॉटनचे जे धागे जे आपले वापरले जात आहेत त्याचं प्रमाण जे आहे, जसं पेट्रोलमध्ये इथेनॉल वाढवलं तसं जर का समजा कापडमध्ये याचे आता नायलॉन धागे वापरले जात असतील किंवा पॉलिस्टर वापरले जातील, त्याच्यामध्ये जर का याचं प्रमाण काहीतरी कंपल्सरी थोडंफार वाढवलं तर जेवढ्या या गाठी आहेत बाहेरच्या देशांमध्ये होईल की नाही माहित नाही, किमान इथं जर का कंपल्सरी केलं तर कापडामध्ये काही खूप मोठा रेटमध्ये खूप बदल होणार नाही, परंतु शेतकऱ्यांनाही 2 पैसे मिळू शकते. कारण आता दुसरा ऑप्शन दिसत नाही. कारण प्रदीपजींनी सांगितलं युद्ध चालू आहे, हे चालू आहे आणि ते प्रॅक्टिकल फॅक्ट आहे, त्याला काही तुम्ही आम्ही नाकारू शकत नाही आणि ते लगेच मिटेल असंही चित्र नाही. परंतु जसं इथेनॉल सारखं त्याचं केलं तसं किमान देशामध्ये जे काही बाकीचे काही इतर पद्धतीने कापड तयार होते त्याच्यात हा जर का थोडाफार वापर वाढवला, पर्सेंटेज वाढवलं याचं, तर हा जो काही शेतकऱ्यांकडेचा आहे, कारण कसं आहे गेल्या वर्षी बरेचसे शेतकरी तर असे गेल्या वर्षी आणि या वर्षी 2 वर्षात आहे त्यांच्याकडे, तर बरेचसे शेतकरी असे आहेत त्यांनी बिचाऱ्यांनी म्हणजे आता काय करावं. परंतु आता जे आहे त्याच्यातनं मार्ग काढण्यासाठी सरकारनेच पुढाकार घेण्याची गरज आहे. परंतु सरकार मला वाटत नाही की सगळ्यांकडे एवढं हे आहे, कुणी या प्रश्नाकडे लक्ष देईल. परमेश्वर त्यांना सद्बुद्धी देऊ आणि त्यांनी शेतकऱ्याकडे लक्ष देऊ, एवढं एक करू शकतो आपण. दुसरं आपल्या हातात तर काही नाही. कारण प्रदीपजींनी करोनामध्ये सुद्धा आम्ही दोघं टेलिफोनिकली बोललोय, आज प्रत्यक्ष भेट आमची पहिल्यांदाच आहे, पण टेलिफोन आम्ही चोपडा त्यावेळेला सुरू केलं होतं. प्रदीपजी आपल्याला आठवत असेल करोना काळामध्ये आपण चोपड्याचं सेंटर 3 कट्टी लावून सुरू केलं होतं आणि तेव्हा जळगाव जिल्ह्यातला कापूस कोंडी फोडली होती आपण ती. त्यावेळेला आपलं बोलणं झालं होतं. त्यावेळेला फोनवर अरुणबाईचा तो ऋषी आणि मी आपल्याशी बोललो होतो त्यावेळेला. आता सीसीआय सुरू होत नाही, म्हणजे सीसीआय जर तेवढा खरेदी करत नाही तर आपणही काय करणार. कारण सीसीआयने केलं ना तर काही ना काही 500,000 रुपये नक्की भाव वाढतील, खूप जास्त वाढणार नाहीत, पण ऍटलिस्ट थोडंफार समाधान होऊ शकेल. कारण कॉम्पिटिटर एक कुणीतरी होऊन जाईल. आता बरेचसे काही सीसीआय सेंटरच नाहीत सुरू, जाणार कुठून. सीसीआयचं सेंटर फक्त एकच सुरू आहे मला वाटतं. आणि त्याच्यात सांगितलं ना प्रदीपने, अटी एवढ्या टाकलेल्या आहेत, एवढ्या अटी टाकलेल्या आहेत की समोरचा माणूस जाऊ शकत नाही तिथे गेल्या. बाकी म्हणजे इतक्या अडचणी असतात की तिथे जाऊन तुम्हाला तो भाव मिळेल याची शाश्वती 100% आहे. कारण कुठंतरी काही ना काही तिथे काढलंच जातं, कारण सरकारला घ्यायचं नाही ही भूमिका असते. प्रदीपजींकडे मी शेवटचा जातो आता चर्चेचा थोडस माझं मत मांडतो. सीसीआयला आहे ना, सीसीआयला एमएसपी म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस खरेदी करायचं आहे.
आणि मिनिमम सपोर्ट प्राइसवर तेव्हा खरेदी करते की ज्यावेळी मार्केटमध्ये भाव कमी आहे. आणि सुदैवाने मार्केटमध्ये भाव कमी असताना सीसीआय मार्केटमध्ये आलेली आहे. पण सीसीआय 7,000च्या वर भाव देऊ शकत नाही. आजही त्यांना याच्यातही बरंच नुकसान आहे. आम्ही व्यापाऱ्यांनी 6-6.5 रुपयामध्ये घेतलं तरी आम्हाला नुकसान आहे. किंवा सीसीआय आल्याने मार्केटमध्ये काही मोठं बदल घडेल असं मला काही वाटत नाहीये. कारण गाठीलाच भाव नाहीये. त्यामुळे सीसीआय काही जास्त आणि एमएसपी मध्ये त्यांना चॉईसच नाहीये. 7,000च्या वर देऊ शकणार नाहीये. तेव्हा शेतकऱ्यांना एक सपोर्ट आहे. परंतु याच्यात प्रदीपजी असं म्हणजे तुम्हाला सांगतो 77 साली अशी अवस्था असताना महाराष्ट्राने 2,000 रुपयाचा बोनस जाहीर केला होता शेतकऱ्यांना शेती वाचवण्यासाठी. त्याच्यामध्ये आता काही शेअर आता तुम्ही फक्त आपण मार्केटच्या अँगलने विचार करतोय पण बोनस म्हणून सरकार देऊ शकतं ना. बोनस म्हणून सरकारने देऊन शेतकऱ्यांना वाचवण्याचा प्रयोग करू शकतात ना. चांगला हा प्रपोजल चांगला आहे की शेतकऱ्याला बोनस देणं किंवा शेतकरी देणं हा याच्यात सगळ्यात मोठा आणि चांगला मार्ग आहे. आणि त्याचं कोणीही स्वागत करेल. शेतकरी तर आमचा आत्माच आहे. त्याचं उत्पन्न वाढलं तरच आम्ही जिवंत राहणार. सांगतो मी. आम्ही शेतकऱ्याच्या दृष्टीने आमची सगळ्यांची सहानुभूतीच आहे. आणि शेतकऱ्यांना जास्त भाव मिळाला तर शेतकरी कापूस लावेल, उत्पन्न वाढेल. आणि याच्यात शेवटी एकच आहे म्हणजे झालं तर जोपर्यंत शेतकऱ्याचं प्रति एकर उत्पन्न वाढत नाही तोपर्यंत याच्यातून मार्ग निघणं कठीण आहे. आणि या दृष्टीने सरकारने म्हणा यांनी जर प्रयत्न केले आणि आमच्यातर्फे आम्ही बऱ्याच वेळा प्रयत्न केला की शेतकऱ्यांचं प्रति आता गुजरातमध्ये साधारण 70-80% कापूस येऊन गेला. आपल्यापेक्षा भाव कमी असताना ते शेतकरी विकतात. आपल्याकडे 4 क्विंटल इकली आहे, त्यांच्याकडे 7 क्विंटल आहे. त्यामुळे ते कमी असलं तरी त्यांना परवडतं. अरविंद भाऊ तुम्ही सांगत आहे तुमचं काय मत आहे? साहेब माझं असं म्हणणं आहे की आपल्याकडे जे आपल्याला भाव कमी जे खूप त्याच्यामध्ये कमी कारणाचे 2-3 कारण आहेत की आपल्याकडे जो कापसाचा उतारा आहे तो 34% 33% कापसाचा उतारा आहे. अगर त्याच्या तीच अगर तो उतारा अगर 40%वरती सरकारने संशोधन करून केला तर तो 40-42%वर जाऊ शकतो. तर 7% लीन पर्सेंट वाढलं तर जवळपास 1,500 ते 2,000 रुपये कपाशीच्या भावामध्ये फरक पडतो ऑटोमॅटिकली. आणि नवीन टेक्नॉलॉजीचं सीड कधी आणलं गेलं आणि उत्पन्न शेतकऱ्याचं वाढलं गेलं तरी सुद्धा शेतकऱ्यांना ते शेती परवडू शकते. आपल्याकडे 2003-4 नंतर BG2च्या नंतर ब्राझीलमध्ये अमेरिकेमध्ये BG7 पर्यंत गेलेला आहे. आपल्याकडे BG2च्या नंतर नवीन टेक्नॉलॉजी अजून पोहोचल्या नाही गेलेली आहे. तर या नवीन टेक्नॉलॉजीचं सीड शेतकऱ्यांना मिळावं, त्यांचं उत्पन्न वाढवावं आणि त्याच्यातून येणाऱ्या रुई पर्सेंटेज वाढल्याने पण सुद्धा कापसाचे भाव शेतकऱ्यांना जास्त मिळू शकतात असं मला लागतंय साहेब. नाही बरोबर, फार महत्वाचे मुद्दे मांडले तुम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये. खास दोघं जैन साहेबांनी गेले, अविनाश आणि खास करून एसबी नाना. आपला केंद्रबिंदू हा शेतकरी आहे. कारण शेतकऱ्यांनी जर उत्पादन काढलं तर तो तुमच्या मार्केटमध्ये येणार. मार्केटमध्ये आल्यानंतर तो आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये, कारण शेतकरी हा केंद्रबिंदू, शेतकऱ्यांशिवाय ह्या गोष्टी होऊ शकणार नाही. तुम्ही एक महत्वाचे एसबी नानांनी सुद्धा सांगितलं की एक महत्वाचा मुद्दा मांडला की शेतकऱ्यांना काहीतरी अनुदान दिलं पाहिजे. जर अनुदान दिलं त्यांना तर तो त्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो आणि तो पुन्हा प्रोत्साहन मिळू शकतं. तसंच जैन साहेबांनी सांगितलं की सगळ्यात महत्वाचं की BT कॉटन BT2च्या पुढे गेलंच नाही. नवीन टेक्नॉलॉजी आली पाहिजे. पुन्हा कापसाचा उतारा जो आहे आपल्याकडे खूप कमी आहे महाराष्ट्रामध्ये. जसं गुजरातमध्ये जास्त मिळतो, गुजरातमध्ये कमी भावात सुद्धा तो कापूस जो विकला जातो. मात्र महाराष्ट्रात परिस्थिती वेगळी आहे. उतारा कमी, खूप मोजके शेतकरी जे कमी उतारा देतात. तुम्ही ह्या चर्चेमध्ये सहभागी झालात, तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार करतो. अशीच आपण पुढच्या वेळेस चर्चा घेऊ, त्यावेळेस तुम्ही नक्की या. तुमच्यासारखे तज्ज्ञ लोकांचं मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळेल, तसंच व्यापाऱ्यांना मिळू शकतं आणि यातनं काहीतरी सरकारपर्यंत पोहोचलेले मार्ग निघेल अशी अपेक्षा करूया आणि शेतकऱ्यांना भाव मिळेल अशी आशा आपण करूया. आणि कॉटन मार्केटचे खास करून जळगावची ओळख आहे, खांद्याची ओळख कॉटन मार्केटसाठी खूप महत्वाची आणि ते निश्चितच ती देशच्या पातळीवर आणि शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा हा आपला त्या मागचा उद्देश आहे. आपण सर्वांनी या मॅक्स महाराष्ट्राच्या मॅक्स किसानच्या या कापूसाच्या विषयावर आपण चर्चेत सहभाग घेतला त्यावर तुमचे मी धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो. नमस्कार.